झाले तुझे पैसे रिलीज. काय करायचं ते कर जा. तुझ्या बिंडोक बायकोला खूप कॉन्फिडन्स आहे ना तुझ्यावर. आता प्रूव्ह करून दाखव. ए उठ. कॉफी कर राजश्रीसाठी. ब्लॅक कॉफी. हा ब्लॅक कॉफी. संघर्षात जास्त भूक लागते आणि समाधानात कमी. वेळेवर जेवून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या घरच्यांसाठी. आणि माझ्यासाठी. सॉरी अर्पिता मॅडम, तुम्ही सांगितलं होतं मला, पण एका घासाच्या वर मी नाही जेवू शकलो. अगं बघतेस काय, घरी पाहुणे येतात त्यांच्यासाठी चहा कॉफी असं काही द्यायची पद्धत वगैरे शिकवली की नाही आईशीने? समीरची आई ऐपत असायला हवी ना पाहुण्यांचा पाहुणचार करायचे. अगं उठ. करते. मी तुम्हाला रेझ्युमे पाठवतो माझा. मला इंटरव्ह्यूला बोलवा तुम्ही, मी येईन. हो चालेल, काही हरकत नाही आहे. येस सर. थँक्यू सो मच. समीरची आई अनफॉर्च्युनेटली जिची मोलकरीण व्हायची देखील लायकी नाही ती या घरच्या सून आहे. सॅड. काय करणार ग, मजबुरी आहे ना आमची. काय दिलंस ग? शी, काय बकवास कॉफी आहे ही. तुझी तर ना मोलकरीण व्हायची पण लायकी नाहीये. ही अशी कॉफी कोण बनवतं? असं नाहीये, माझ्या मामीला सगळं करता येतं आणि माझी मामी बेस्ट आहे. माझ्या मामीला काहीच वाईट नाही बोलायचं. श्रेयू. हो रिअली. आणि मी बोलले तर? श्रेयस. श्रेयस.
असं करतात का? असंच करतात. मग ती तुला वाईट का म्हणाली? अरे बाळा, त्या बोलल्या म्हणून मी वाईट झाले का? नाही ना. नाही. श्रेयस, आपण काय आहोत हे आपल्याला आणि आपल्या जवळच्या माणसांना माहीत असतं. मग बाहेरचं कोणी काही बोललं तरी आपण नाही चिडायचं. तू गुड बॉय आहेस ना? मग त्यांना पटकन सॉरी बोल. सॉरी. नीट बोल, नीट बोल. सॉरी. हा. चल बाळा, आज जाऊ आपण. चल आज कपडे बदलून घ्यायचं. समीरजी, ह्या मुलीने तर फुलं तिची आर्मी तयार केली आहे इथे. मध्ये तर तुम्ही आहे ना, यांना आवरा. अरे समीर जीजू. अरे निकी, जीजू, एक सॉलिड न्यूज आहे. माझं फायनल टीम मध्ये सिलेक्शन झालं. अरे वा. त्या दिवशी तुम्ही मला इतका कॉन्फिडन्स दिलात, मी पुन्हा पॉझिटिव्हली विचार करायला लागले. आणि त्याच संध्याकाळी चमत्कार व्हावा तसं माझं सिलेक्शन झालं. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. बघ, चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच होतं. काय झालं? माझं तर झालं, पण दादाचं सगळं चांगलं होईल ना? खूप टेन्शन आलंय. सध्या घरात इन्कमचा काहीच सोर्स नाही. डब्यांचं काम सुरू केलं होतं आम्ही, पण आईच्या विचित्र वागण्यामुळे तिचे बरेच क्लायंट्स आम्हाला गमवावे लागले. काय करायचं काहीच कळत नाहीये. हे बघ, तू काळजी नको करू. अर्पिता मॅडमचे गेलेले क्लायंट्स कसे परत आणायचे ते मी बघतो. निघेल काहीतरी मार्ग. आणि बाबांना सांग, मी येऊन भेटेन त्यांना घरी. खरंच बरं होईल. बाबांना बरं वाटेल. येऊ? येस, सावकाश जा. पण जीजू, तुम्ही इथे कसे? म्हणजे ऑफिस? ते फील्डवर्क होतं माझं आज. मी डबा खायला आलो इथे. आता जाईन परत. ओके, बाय. बाय. आणि प्रॅक्टिस जोरात पाहिजे आता. हो, बाय. तर या सगळ्या भाज्या निवडून ना आपण या एअरटाईट डब्यांमध्ये ठेवूया. म्हणजे कसं उद्यापर्यंत चांगल्या फ्रेश राहतील भाज्या, है ना? आणि त्या चिठ्ठ्या पण चिकटवूया डब्यांवरती. काकू, कोणता डबा कोणाच्या फ्रीज मध्ये ठेवला याची एक वेगळी लिस्ट करूया, म्हणजे उद्या गोंधळ होणार नाही. तसं हे कामं वाटून घेतली ना की मग उद्याचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडेल. हो ना. लालमाट ठेवूया. अर्पिता किती सिस्टमॅटिकली काम करते ना. स्वयंपाकाची सगळी सूत्र अर्पिताकडेच आहेत. नाही, सूत्र असं काही नाही. ते देशपांड्यांच्या म्हणजे आमच्या घरातून हीच सेवा आहे ना यावर्षी. यावेळचा प्रसाद देवालाही खूप आवडेल, कारण अर्पिताच्या हाताला खूप छान चव आहे. हो, आहेच तशी ती.
चला चला सगळ्यांसाठी कांदा भाजी आणि कॉफी घेऊन आले मी. अरे रे रे. समीर कसे आले नाहीत अजून? अर्पिता, कुणी येणार आहे का? नाही, मग वाट कोणाची बघतेस? नाही हो, कोणाची नाही. हॅलो, अरे समीर कुठे आहे तू? काय आज रात्री येणार नाही? अरे मग केव्हा येशील? अरे बापरे, उद्या सकाळी येणार आहे रे? अरे बरं ठीक आहे, उद्या सकाळी तरी लवकर ये बाप्पा, हनुमान जयंती आहे ना. हा मग हा ओ वहिनी, अहो मस्करी केली मी ना. हा हा येणार आहे. चेहरा पाहिलाय कसा आलाय? काय रे चौधरी, कशाला मस्करी करतोस तिची? पोरगी घाबरली बघ ना केवढी. त्याचीच वाट बघते ती बिचारी. झाली का सगळी तयारी? हो झाले. बॅग द्या, मी ठेवते. नाही राहू दे. द्या ना, मी ठेवून देते हातमध्ये. समीर चल बाप्पा तिकडे चल. चल इकडे ये बाबा. हे बघ, हे करायचं आपल्याला. अगं अर्पिता, इकडे लक्ष दे. समीर, अरे समीर, अरे तिकडे कुठे चाललाय तू? हा, तिकडे बायका भाज्या चिरताय. समीर, तुम्हाला दोघांना एकमेकांशी बोलण्या इतका अजिबात वेळ नाहीये.
खूप काम आहेत. दोघांनी मिळून ती पालखी सजवायची आणि पालखी सजवायची, बोलत नाही बसायचे. कसा होता तुमचा दिवस? वेळेवर जेवलात ना? हो खाल्ला ना. आणि तुम्ही तुम्ही जेवलात ना? ए उठ, कॉफी कर राजसीसाठी. हो, आपलं बोलणं झालं ना फोनवर, तेव्हा जेवले. बघा कसे गुंग झालेत एकमेकांमध्ये. एवढंच तर हवं असतं प्रत्येक बायकोला. सुखदुःख वाटण्यासाठी हक्काची 15 मिनिटं. पण नवऱ्याचं लक्ष कुठे असतं? पण समीर बघा, राम लक्ष्मण जानकी, हनुमान की, राम लक्ष्मण जानकी, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. ए कुठे चाललास? अरे का जाऊन दे ना, मला मामीकडे जायचंय. बस, मामीचा लाडका, थांब इथेच, जायचं नाही कुठे. अरे बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय.
पवन पुत्र हनुमान की जय. केलं. श्री गणेशाय नमः. तीनदा पाणी प्या. आचम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. खालती पाणी सोडा. त्याच्यात विष्णवे नमो. विष्णवे नमो. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मूले सत्व तथे ब्रह्मा मध्ये मातृणा. नमस्कार. या. सामवेद वर्ण अंग सहस्त्र गायत्री सावित्री शांती पुत्र आयंती गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी गुरु देवी पाणी चिमडा. पवित्र पवित्र वा सर्व अगस्त्य पिवा या स्मरेत पुंडरीकाक्षम प्रभा या अभ्यंतर शुची. नमः. आता रात्र गणपतीचं स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुर्मे देव सर्व महागणपते नमः. नारळ अक्षरवा गणपती म्हणून सांगम सपरम आवायामी. हरिराम कुंकुम. नमस्कार मॅडम. या. फुल त्याच्यावर हळद कुंकुवा गणपतीवर वरती फुल ठेवा. हळद कुंकुवा. महागणपते नमः. हरिराम कुंकुम सर्व सौभाग्य द्रव्याने समर्पयामी. येथे विडे मांडलेले आहेत, त्याच्यावर अक्षता व्हायच्या. उद्या हनुमान जयंती आहे. सगळ्यांसमोर मी अर्पिताला तिची जागा दाखवणार. पूजा संपेल आता. राजसी ना उगाच वेळ घालवते तिकडे. सुनील, मी काय म्हणतो, तू पाहुण्यांचं स्वागत कर, मी पाहतो तो पण बाहेर. आता गणपतीचं स्मरण करा.